हाय हॅलो नमस्कार. मी रंजना कोटकर स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग आहे शनिवारीचा, म्हणजेच 2 मे. श्री स्वामी समर्थ सर्वांना. ही पहा, सकाळी सकाळी मस्त अशी माझी देवपूजा झालेली आहे. मस्त दिवा हे पहा. म्हणतात ना की दिवा आपली प्रार्थना पूर्ण देवापर्यंत पोहोचतात, म्हणून अगोदर दिव्याचं दर्शन झालं पाहिजे आणि दिव्याची पूजा केली पाहिजे. हळदी कुंकुम अक्षदा लावून आणि दिवा निरंजन सतत तेवत देवापुढे असावा. छान असतं. श्री स्वामी समर्थ पहा, मस्त स्वामी समर्थांची पण पूजा झालेली आहे. माझ्या मंदिरामध्ये स्वामी समर्थांचा पण फोटो आहे पहा. तुळशीची पण पूजा झालेली आहे. रांगोळी पण काढलेली आहे. ऊन असल्यामुळे जास्त दिसत नाही, थोडीशीच रांगोळी काढते मी, कारण मग अन्विका कसं थोडंसं लगेच पुसून टाकते, तिला आणखीन समजत नाही, लहान आहे ना, त्याच्यामुळं. ही पहा मस्त अशी पूजा आहे. मग हे बघा, सकाळच्या जेवणाचा बेत आहे आज. पिठलं आणि भाकरी, बेसन भाकरी, झुणका भाकरी, तुम्ही काय म्हणतात ते नक्की सांगा. आमच्याकडे तर पिठलंच म्हणतात आणि जास्त शुद्ध कुणी असेल तर त्याला बेसन म्हणतात. बेसन आणि भाकरीचा मस्त बेत होता. म्हणलं आता शाळा सुरू असताना तर भाजी पोळी चपाती भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला होता. ही पहा माझ्या भाकरी. मला भाकरी खूप आवडतात खाण्यासाठी. मला चपाती नाही आवडत. मला 3 टाईम भाकर जरी दिलं तरी मला कंटाळा येणार नाही, आणि शिळी जरी भाकर दिलं म्हणजे पहिल्या दिवशीची, तरी पण मी आवडीनं खाते. मला खूप भाकर आवडते. पण आता कसं राहतं, ते स्कूल चालू असल्यामुळं मग डबल करणं होत नाही ना. लेकरांना तर चपातीच लागते, त्याच्यामुळं मी कंटाळा करून मी चपाती खाते. पण मग मला तर वाटते हेल्थसाठी, ज्याला पित्ताचा त्रास आहे, ज्याला ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी तर भाकर ही खूप बेस्टच आहे. हे पहा. तर पहा, आता स्वयंपाक झाल्यानंतर म्हणलं दुपारी कपडे वगैरे धुण्याच्या अगोदर म्हणलं केसाला मेहंदी लागून घ्यावं, कारण मग 3 तारखेला लग्नाला जायचं होतं आम्हाला. आणि केस पण खूप डॅमेज झाले होते. लग्नाचं काय नाही, डॅमेज तर काळजीच घेणं होत नव्हतं केसांची. तर म्हणलं मेहंदी भिजू घालावं, ती तुमच्यासोबत शेअर करावं. तर काय मी तर इथं रेड निशा मेहंदी आणली आहे, आणि मग एक कॉफीच पावडरचं पॅकेट, आणि मग 1 चमचा चहा पावडर टाकून त्यामध्ये पाणी टाकून उकळायला ठेवलं मी गॅसवर. तुम्ही कशा प्रकारे ताईंनो मेहंदी भिजू घालतात आणि कसं लावतात ते मला कमेंट करून सांगा. पहा, आता त्यामध्ये पाणी टाकून मी गॅसवरती उकळून घेते. चहा पावडरचं टाकल्यामुळं कसं केसाला एक शाईन येते, ग्लेज येते, आणि हेअरफॉल पण खूप कमी होतो. चहा पावडरचं पाणी आणि त्यामध्ये कॉफी पावडर पण टाकले मी. असं काय नाही, कॉफी पावडर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालतं. चहा पावडर असेल तर बी इनफ आहे. पहा, आता निशा मेहंदी मी काढून घेते, पाणी उकळत आहे तोपर्यंत. तर मैत्रिणींनो, आता कसं मला थोडंसं वेळ भेटत आहे ना, स्कूल नसल्यामुळं. नंतर स्कूल चालू झाल्यावर तर बिझीच होते. मला खूप इच्छा आहे माझी, खूप वाटतं मला नेहमी डेली ब्लॉग टाकावं, डेली दररोज शूट करावं आणि दररोज टाकावं म्हणून, पण होतच नाही. ब्लॉग घेणं, ते ट्रायपॉट नसल्यामुळं होत नाही. ट्रायपॉट घेईन मी आता नक्कीच. मग घेणं काय हे होत नाही, पण त्याला एडिट करायला वेळ, कसं संध्याकाळी स्कूल करून आल्यानंतर संध्याकाळी कधी झोप लागते ते कळतच नाही. पहा, मेहंदी टाकून घेत आहे मी त्यामध्ये. एकच मी लावणार होते, कारण मग खूप म्हणजे 1 महिनाच झाला मी लावली होती मेहंदी. जास्त काय एवढे हे झाले नव्हते हेअर माझे. मला वरच लावायचं होतं मेहंदी. कॉफी पावडर टाकून घ्यायची त्यामध्ये. आणि लोखंडाच्या कढईत भिजवू घालते मी, कारण त्याच्यातून आपल्याला ते लोखंडाचं चांगलं असतात म्हणतात ना केसासाठी, त्यामुळं लोखंडाच्या. आणि रात्रभर जर भिजवू घातलं तर ज्याला ब्लॅक केस करायचे आहेत त्यांनी पहिल्या दिवशी रात्रीच मेहंदी लोखंडाच्या भांड्यामध्ये भिजत घालायची. एवढी ब्लॅक म्हणजे मेहंदी होती ना, त्याचा कलर काळा होतो आणि केस पण आपले काळेच होतात लोखंडाच्या कढईत भिजू घातल्यामुळे. मस्त उकळू द्यायचं त्याला, म्हणजे त्याचं जेणेकरून त्याचे रस जो आहे ना, पूर्ण पाण्यामध्ये उतरल. असं कमीच पाणी टाकले मी, जास्त पाणी टाकले नाही. पाणी उकळेपर्यंत मग तोपर्यंत
तर मी शूटच घेतलं. म्हटलं काय बोलणं होईल आपल्याला. मैत्रिणींनो प्लीज मला सपोर्ट करत जा तुम्ही. खूप सबस्क्रायबर कमी आहेत माझे. खूप इच्छा आहे माझी म्हणजे काय बनवण्याची, जेणेकरून आपलं पण काहीतरी आहे. मी पण काहीतरी करू शकते असं सर्वांना म्हणजे मला दाखवायचं होतं. मला गव्हर्मेंट जॉबची खूप इच्छा होती, पण ते तर काही शक्य झालं नाही, पॉसिबल झालं नाही. म्हणलं हे तरी करू आपण. खूप दिवस झाले इच्छा होती, करू का नको असं वाटत होतं. पण आता सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही तुमच्या सपोर्ट, हे बा अन्विका माझी कसं करत होती, तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. ती म्हणत होती मम्मी काय बनवतेस मम्मी, चहा बनवतेस का तू, चहा असं टाकता का मेहंदीमध्ये, का चहा कशाला टाकते, कन्फ्यूज होती. मी पहा मस्त असं म्हणजे चहा पावडरचं म्हणजे मध्ये पाणी टाकून घेतलं आणि मस्त आता स्पूनने त्याला हलवून घ्यायचं. मी चमच्यानंच हलवते कारण मग चमच्यानं खूप छान होते मेहंदी. आणि त्याला मस्त वॉश करून घ्यायचं, काय फरक पडत नाही. जास्त थोडं चांगलं म्हणजे वॉश करायचं काळजी घेऊन. थोडं पाणी कमी पडलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखीन त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. हे पहा त्याला थोडंसं पिळून घ्यायचं जेणेकरून सगळं पाणी हे मस्त आपली मेहंदी रेडी झालेली आहे आता. तर हे पहा बेसन भाकरी केली होती ना, मग अन्विका आरू तर काय गावाकडेच आहे. मग अन्विकाला खायचं नव्हतं बेसन भाकर. ते म्हणे मम्मी मला डोसा काहीतरी वेगळं बनवून दे. मग डोस्याचं पीठ तर म्हणजे मी भिजवलं नव्हतं, तर माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं. तर मी लगेच झटपट तांदळाच्या पिठापासूनचा डोसा बनवला. भिजत घालताना मला आठवणच नाही तुमच्यासोबत शेअर करायची. तर तांदळाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि फक्त पाणी टाकून अर्धा तास भिजत घालून ठेवलं मी. आणि पहा आता मी डोसा करत आहे. मस्तपैकी डोसा बनवत आहे असा. म्हणत होती मम्मी मला मसाला डोसा बनव, कारण त्यांना थोडं भाकरी खायचं थोडं अवघड. लहान मुलांना आवडतच नाही ना होते, तरी खातात माझ्या मुली. मोठ्या भाकरी बनवल्यानंतर छोट्या छोट्या वाटीनं कट करून दिल्यानंतर त्या हौसनं खातात भाकरी. तर डोसा टाकला आणि मसाला डोसा म्हणल्यानंतर त्यावर थोडंसं मिरची पावडर आणि थोडंसं मीठ. मस्त असा हा डोसा आता एवढा कडक आणि क्रिस्पी होतो ना डोसा, खूपच छान होतो. साईडने तेल टाकून घ्यायचं आणि मग त्यावरती थोडंसं मीठ, थोडासा गरम मसाला, थोडीशी लाल तिखट पावडर, थोडीशी चवीसाठी हळदी पावडर, थोडीशी जिरे पावडर टाकायचं. एवढा मस्त डोसा लागतो ना हा, ह्याला चटणीची पण गरज नाही. खूपच छान डोसा लागतो. हा डोसा मुलांना असा करून दिला तर खूप आवडीनं खातील मुलं. आणि हेल्दी पण, म्हणजे त्याच्यामध्ये काहीच अनहेल्दी नाही. घरच्या घरी असं मुलांना आपले आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असे हेल्दी फूड खाऊ घालायचे, जेणेकरून त्यांची म्हणजे पोट पण भरेल आणि भूक पण मरेल. त्यांचं मन पण भरेल आणि पोट पण भरेल. चिटकत नाही काहीच. तो आपण साध्या देखील तव्यावर केलं तरी तो हा डोसा कडकच होतो. आणि वर झाकायचं नाही. वर झाकल्यानंतर काय होतं, ते घामामुळं डोसा हा कडक न होता नरम पडतो. त्याच्यामुळं वर झाकायचं नाही.
वर झाकण ठेवल्यानंतर काय होतं, तो डोसा थोडासा नरम पडतो. त्यामुळे असा कडक होण्यासाठी असंच ठेवायचं. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करत जा. जास्तीत जास्त व्ह्यूज आल्या पाहिजे आपल्या चॅनलला, सबस्क्रायबर वाढले पाहिजेत. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला, मला कसं म्हणजे जास्त सबस्क्राईब वाढत नाहीत, व्ह्यूज येत नाहीत, त्यामुळे मग हे बनवायला इंटरेस्टच नाही येत ब्लॉग बनवायला. त्यामुळं मला थोडंसं निराश वाटते, त्यामुळं आपले ब्लॉग येत नाहीत सध्या. पहा मस्त जाळीदार असा कडक क्रिस्पी, म्हणजे असं हातानं हे केलं तरी असं कडक लगेच असं कडक तुटतो डोसा हा. एवढा जाड दिसतोय पण खूप कडक झालेला डोसा आहे हा, आणि चव पण खूप भारीच लागते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. हे पहा आता अन्विका म्हणे मम्मी मी पण करते डोसा, मला पण करायचे म्हणून ती तिथेच उभा होती, मला पण करायचे म्हणून. थोडंसं आणखीन मी डोसा पलटल्यानंतर पण थोडंसं तेल टाकून घेतलं, जेणेकरून ह्याच्यासोबत चटणी नाही, हे नाही, त्याच्यामुळं मग सांबार पण नाही, त्याच्यामुळं थोडंसं तेल आणि मसाला थोडंसं जास्तच टाकायचा, म्हणजे थोडं छान चव लागते. ही पहा, हाय फ्रेंड, हॅलो फ्रेंड म्हणत आहे ते.